छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि मतदान प्रक्रिया जी आहे ते पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी, अर्थात आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी जे आहे ते ठिकठिकाणी अशा पद्धतीनं एसएसटी पथक स्थापन करण्यात आलेत, अर्थात स्थिर संरक्षण पथक स्थापन करण्यात आलेत। आता मी पैठण शहराकडून छत्रपती संभाजीनगर शहराकडे जाणाऱ्या एसएसटी पथकाकडे आपण पाहतोय। आपण जर बघितलं तर खरं तर या ठिकाणी अनेक गाड्या जातात, मात्र इथले जे अधिकारी कर्मचारी कर्तव्यावर आहेत त्यातली एकही गाडी तपासताना आपल्याला ते पाहायला मिळत नाही। जर अशाच पद्धतीनं एसएसटी पथक काम करत असेल तर ही निवडणूक पारदर्शक होणार का, हाही एक मोठा प्रश्न आहे। अशाच पद्धतीने जे आहे ते शहरातील चहूबाजूंनी एसएसटी पथक स्थापन करण्यात आले, मात्र कोणतीही गाडी तपासताना हे पथक आपल्याला पाहायला मिळत नाही। आपण बघतोय अनेक ठिकाणी जे आहे ते निवडणूक काळात पैसे वाटपाचे आरोप होतात, पैशाची देवाणघेवाण होतानाचे आरोप होतात आणि अनेक वाहनातून जे आहे ते आचारसंहितेचे भंग होतील असे वस्तू, असे साहित्य, असे पैसे किंवा इतर वस्तूसुद्धा नेल्या जातात। मात्र असं असतानासुद्धा एसएसटी पथक जे आहे ते अत्यंत स्थिर असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि याच पद्धतीने जर निवडणूक विभागानं काम केलं तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेतसुद्धा आज आणि आज रात्री त्याचबरोबर उद्यासुद्धा पैशाचा महापूर आला तर आश्चर्य वाटायला नको। खरं तर इकडं पारदर्शक निवडणुका होतात असा दावा निवडणूक आयोग करत असताना एसएसटी पथकाचं हे दृश्य आपण पाहतोय। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।